मानद वन्यजीव रक्षक पदावर आता महिलांच्याही नियुक्त्या केल्या जाणार. राज्यात वन विभागाने तसा निर्णय घेतलेला असून त्यासाठी अर्जही मागवण्यात आलेले आहे. राज्यात या पदावर प्रथमच महिलांच्या निवडी केल्या जाणार आहेत. सध्या प्रत्येक जिल्ह्यात एक पुरुष मानद वन्यजीव रक्षक कार्यरत आहे. या पदाचा कार्यकाळ 3 वर्षाचा असतो. तो नुकताच संपल्याने नव्याने अर्ज मागविण्यात आले होते. यासाठी राज्यभरातून पुरुष वन्यजीव कार्यकर्त्यांनी अर्ज केला. या दरम्यान या पदावर महिलांचीही नियुक्ती करण्याचा निर्णय वन विभागाने घेतला. त्यामुळे पुरुषांचे अर्ज रद्दबातल करण्यात आलेले आहेत. महिलांच्या समावेशासह नव्याने अर्ज मागविण्यात आले. सध्या निवडीची प्रक्रिया सुरू आहे. वन्यजीव रक्षणाच्या कामात महिलांचाही सहभाग असावा या हेतूने महिलांचे अर्ज मागवण्यात आलेले आहेत. राज्यभरात वन्यजीव क्षेत्रात महिला कार्यकर्त्यांचे प्रमाण तुलनेने खूपच कमी आहे. त्यामुळे आजवर पुरुष कार्यकर्तेच या पदासाठी अर्ज करायचे. मानधन अथवा वेतनाशिवाय स्वयंसेवा स्वरूपात हे काम करावे लागते. मात्र त्याला कायदेशीर अधिकार मोठे आहेत. आजवर प्रत्येक जिल्ह्यात एक मानद वन्य जीवरक्षक होता. या निर्णयानुसार आता तालुक्यातही प्रत्येक किमान 2 वन्यजीव रक्षक नियुक्त केले जाणार आहेत. जिल्ह्याच्या वन्यजीव रक्षक जिल्ह्याभरात पोहोचून काम करण्यावर मर्यादा येत असल्याने तालुक्यातही नियुक्तीचा निर्णय घेण्यात आलेला आहे. राज्यभरात या पदावर महिलांसाठी 50% आरक्षण ठेवण्यात आलेले आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया सध्या संपली असून निवडीची प्रक्रिया सुरू आहे. सांगली जिल्ह्यासाठी 18 पुरुष आणि 7 महिलांचे अर्ज आलेले आहेत. जिल्ह्याची संख्या ही 1 वरून 2 केली जाणार आहे.